आपल्याबरोबर आणखी एक खास व्यक्ती आहे, अर्थात भार्गवी. मुंबईकर आणि आता टेम्पररी पुणेकर किंवा आता परमनंट पुणेकर. टेम्पररी पुणेकर. सुरुवात तुझी सगळ्या प्रवासापासूनच करायची अर्थात. आँखों में आँखें डाल सीख ले, हर पल में जीना यार सोच ले, जीवन के पल है चार याद रख, मरना है एक बार, मरने से पहले जीना. कसा सुरू झाला तुझा प्रवास नेमका? कारण कॉलेजला असताना कारण अभिनय करायचा किंवा ऍक्ट्रेस व्हायचं असं ठरवलं होतं? खरं तर नाही, मी शाळेत असताना पहिल्यांदा सिरियलमध्ये काम केलं होतं, कुछ खोया कुछ पाया. त्यावेळेला दूरदर्शन हा एकच आपल्याकडे चॅनल होता, जो गव्हर्नमेंट रूल्ड चॅनल होता. त्यावेळेला असं काही डोक्यात नव्हतं की आता ॲक्ट्रेसच व्हायचं किंवा काय, पण ते मला आवडलं होतं एवढं मात्र नक्की. आणि खरंच सांगेन की मी खूप भाग्यवान आहे की मला असे आईवडील मिळाले आणि आजोबा, ज्यांनी ह्या क्षेत्रासाठी खूप सपोर्ट केला. नाहीतर असं होतं की ज्या काळात मी काम सुरू केलं, आणि मी सांगते 1989 मधली गोष्ट, तेव्हा या फील्डकडे खूप संशयाने बघितलं जायचं. आज आपण अनेक नाट्यशिबिरांमध्ये किंवा डान्स क्लासला किंवा माझा मुलगा सिरियलमध्ये काम करतोय, खूप अभिमानाने लोकांना सांगतात. त्या काळात थोडंसं असं डायसी होतं की पाठवायचं का नाही, कारण या क्षेत्राबद्दल गैरसमज खूप जास्त आपल्याला दिसून येतात सगळीकडे. पण तसं माझ्या घरच्यांनी केलं नाही, खूप सपोर्ट केला. माझ्या बाबांचं त्यावेळेला एक अगदी मनापासून म्हणणं होतं की सगळ्या क्षेत्रात चांगली वाईट लोकं असतात, आपलं ध्येय आपण कसं मिळवायचं, कुठल्या मार्गाने, ते तुमच्यावर अवलंबून असतं आणि तुमच्या संस्कारांवरती. आणि खरंच मी म्हटलं तसं मी आभारी आहे माझ्या आईवडिलांनी आणि माझ्या आजोबांनी आणि माझ्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांनी माझ्यावर असे संस्कार केले की मला या क्षेत्राबद्दल खूप आदरच वाटत राहिला आणि मी त्या आदराने काम केल्यामुळे मला तसा आदर मिळाला सुद्धा. एकदा लोकांना माहित झालं की ही व्यक्ती अमुक अमुक आहे आणि या सिरियलच्या माध्यमातून रोल मधनं आपण बघतोय, म्हणजे दूरदर्शनच्या काळात तर ती क्रेज खूपच जास्त होती. प्रायव्हेट चॅनल आल्यानंतर आणखीन एका वेगळ्या पद्धतीने अनुभवायला मिळाली असेल, तो अनुभव काय होता? माझी पहिली दैनंदिन मालिका आपण ज्याला डेली सोप म्हणतो ती होती भाग्यविधाता. तोपर्यंत आधी बरंच मी काम केलं होतं. ते केल्यानंतर मला कळलं की हे किती कठीण आहे. सणवार नाहीत, वाढदिवस नाही, एकत्र कुठे फॅमिली बरोबर जाणं नाही, ह्या सगळ्याची पण एक सवय व्हायला लागते. आणि भाग्यविधाताने ते माझं टेम्परामेंट तयार केलं की मी डेली सोप करता करता पण एक होतं त्यावेळेला एक डेली सोप करून सुद्धा दुसरी कामं करता येत होती, पण मी त्यावेळेला करत नव्हते. पण डेली सोप भाग्यविधाताने माझं टेम्परामेंट केलं. ती संपेस्तोवर एक अतिशय झी मराठीची पॉप्युलर मालिका आली वहिनीसाहेब, जेव्हा झीनी आपला ट्रेंड बदलला, कारण तोपर्यंत झी हे गावागावात पोचलं नव्हतं. वहिनीसाहेबच्या माध्यमातून झी टी व्ही गावागावामध्ये पोचायला सुरुवात झाली. मग वहिनीसाहेब आली, अनुबंध आलं. प्रत्येक टप्प्यावर एक वेगळं अनुभव मिळत गेला. पण एक मात्र मी नक्की केलं, भाग्यविधातासारखा रोल वहिनीसाहेबमध्ये केला नाही, वहिनीसाहेबसारखा अनुबंधमध्ये केला नाही. वहिनीसाहेबच्या दरम्यान मला खूप लोकांनी सांगितलं की मराठीत जो नायिकांचा ट्रेंड आहे तो तुझ्यापासून आता पुढे होईल, म्हणजे आपण जो टिपिकल मराठी नायिकांचा ट्रेंड असतो. पण मला अशा फिल्म्स करायच्या नव्हत्या. त्या दरम्यान लोकांनी मला खूप विचारलं तू फिल्म्स का नाही केल्यात, पण मला तशाच फिल्म्स येत होत्या. सो मी म्हटलं नाही, मग त्याच्यापेक्षा मी सिरियल्समध्ये खुश आहे आणि टेलिव्हिजनसारखं उत्तम माध्यम नाही लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. त्या दरम्यान एकापेक्षा एक आलं. एकापेक्षा एकनी मला भार्गवी चिरमुले ही ओळख दिली. कारण सिरियलमध्ये काम करताना एक ड्रॉबॅक असतो, तुम्हाला ते कॅरेक्टरनी ओळखतात, भैरवी, तन्वी किंवा नमिता, जे तुम्ही कॅरेक्टर्स करता ती. पण मला एकापेक्षा एक जिंकल्यापेक्षा सुद्धा एकापेक्षा एकनी मला भार्गवी चिरमुले अशी ओळख दिली. कारण त्याच्यात काम करणाऱ्या सगळ्या मुली फिल्म्स आणि नाटक करणारे होते. मी आणि रुजुता आय थिंक सो आम्ही सिरियल्स करायचो, बाकी सगळेजण फिल्म्स करायचे. सो त्यांची ओळख त्यांच्या नावाने होती. पॅडीला लोक पॅडी म्हणून ओळखायचे, अंकुशला अंकुश म्हणून ओळखायचे, अनिकेत वॉज नोन. पण माझ्या बाबतीत भैरवी किर्लोस्कर किंवा सिरियलची होतं, पण भार्गवी चिरमुलेची ओळख मला एकापेक्षा एक जिंकले. हे एक अजून सोने पे सुहागा आपण म्हणू शकतो. पण त्याच्यानंतर पुढे फॉलोड बाय पुन्हा सिरियल्स करायला लागले. मग परत मला फुबाई पुनी भार्गवी चिरमुले म्हणून ओळख दिली. सो माझ्या दृष्टीने या 2 रियालिटी शोजनी मला लोकांसमोर मी जशी आहे तसं आले. वन रूम किचन मधलं तुझं एक मध्यमवर्गीय कुटुंबातली आई टिपिकल असेल असं कॅरेक्टर, प्रत्येक कॅरेक्टर म्हणजे व्हर्सॅटिलिटी तितकीच होती आणि प्रत्येक कॅरेक्टर मध्ये तितकीच कन्व्हिन्सिंग वाटणं, ही खासियत काय होती? मला वाटतं ते दिग्दर्शकाचं यश असतं की एखादा ॲक्टर त्या रोलसाठी ॲप्ट वाटणं. मुळात तो दिग्दर्शकाला वाटला पाहिजे की भार्गवी हा रोल करू शकेल.
त्या बाबतीत मी खरंच सचिन सर काय, महेश टिळेकर काय, अक्षय दत्त काय किंवा अतुल काळे काय, सगळ्यांनाच क्रेडिट देईन की त्यांनी मला त्या रोलमध्ये मोल्ड करण्यासाठी खूप मदत केली. त्यांनी तशीच मला स्टायलिंग दिलं, मग कपडे असतील, विचार असतील, कॅरेक्टर पकडण्याचे ग्राफ असेल, आणि शेवटी ॲक्ट्रेस म्हणून आपल्याला एक अनुभव असतो की आपण काहीतरी वेगळं करू शकतो. आता खूप वेळेला मला स्वतःला असं वाटायचं की वनरूम किचनमधली आई आणि संदूकमधली आई याच्यात काही साम्य होतंय का प्ले करताना, पण नक्कीच नाही. कारण वनरूम किचनमधली आई मॉडर्न होती, वनरूम किचनमधल्या आईची स्वप्नच वेगळी होती. संदूकमधली आईच आहे ती, पण अशी खूप चिडचिड 1940 सालातली व्यक्त न होऊ शकणारी आई आहे ती. ती न बोलता अनेक गोष्टी बोलत जाते. सो यावेळेला दिग्दर्शक म्हणजे सिनेमा हे पूर्णपणे दिग्दर्शकाचं माध्यम आहे. त्या दिग्दर्शकांनी माझ्याकडनं तसं काम करून घेतलं, को ॲक्टर्सनी तसा रिस्पॉन्स दिला. चांद तू नभातला निबावळा चकोर मी, गुलाम होनी तुझा उभा तुझ्या समोर मी. तू चंचला तू कामिनी तू पद्मिनी तू रागिणी, तना मनात माझिया तुझी सदैव मोहिनी. मधला माझा मी उल्लेख करू मला करावासा वाटतो, कारण त्यात मी वकील होते. मी असं कधीच वकिलाचं काम केलं नव्हतं. माझी इच्छा खूप होती वकील व्हायची, पण असं कधी काम केलं नव्हतं. पण त्यावेळेला मला खूप मदत झाली विनय काकांची. विनय आपट्यांबरोबर मी खूप काम केलं होतं. वहिनीसाहेब, भाग्यविधाता आणि बऱ्या 2-3 फिल्म्समध्ये विनय काकाबरोबर काम केलं. तिथे काम करताना खूप वेगळा अनुभव आला, कारण मला विनय काकासमोर भांडायचं होतं. त्याच्या आवाजाची पट्टी, त्याचा आवाजाचा बेस आणि त्याचा अनुभव मुळात इतके वर्षांचा. तर मला असं वाटायचं की आता कसं विनय काकासमोर आपण उभं राहायचं या रोलसाठी. पण त्यांनी खूप मदत केली की भार्गवी तू हे असं बोल, तू तसं बोल. त्यांनी 2-3 सिनेमांमध्ये लॉयरचं काम केलं होतं, त्यामुळे त्याच्याकडे अनुभव खूप होता या रोलचा पण पर्टिक्युलर. अर्थात वाट पाहतील लोक कधी नाटकाच्या माध्यमातून असेल किंवा नवीन रोलच्या माध्यमातून लोकांसमोर भार्गवी येते. ड्रीम मॉल या सिनेमाच्या निमित्ताने एक चेहरा सध्या चर्चेत आहे आणि तो चेहरा आहे अभिनेत्री नेहा जोशीचा. Mumbai gang rape case yet again the country has been shamed and this as we mentioned. कालच्या घटनेनंतर हे शहर स्त्रियांसाठी सुरक्षित आहे का? सॉरी, या विषयावर मला काहीच बोलायचं. सिक्युरिटी. नेहा, मनापासून स्वागत तुझं. आणि पहिला प्रश्न तुला असाच आहे की आम्ही तुला इतके आता वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही तुला पाहतोय, पण अभिनय क्षेत्रातली तुझी सुरुवात नक्की कशी झाली? मुळात मी पुणे विद्यापीठात नाट्यशास्त्रात ग्रॅज्युएशन केलं आहे. त्यामुळे हे तर ठरलेलंच होतं 12वी नंतर की अभिनयच करायचा फक्त, आणि याच्याशिवाय दुसरं काही आपण करूच शकणार नाही. माझा एक हट्ट होता जो आत्ता तुला सांगितला किंवा कोणालाही सांगितलं तर लोक हसतात मला. माझं असं म्हणणं होतं, मला काम मिळाल्याशिवाय मी मुंबईत नाही जाणार. मी मुंबईत जाऊन राहिली आहे आणि मी स्ट्रगल करते असं मी नाही करणार. मला काम मिळालं की मी जाईन. आणि मला सगळे सांगत होते की असं नाही होत, तुला काम शोधायला लागतं, तुला वेळ द्यायला लागतो, तुला काही वर्ष जातील कदाचित. आणि कोइन्सिडेंटली असं झालं की नाशिकला क्षणायक पुरे नावाचं लता नार्वेकरांचं नाटक होतं. स्मिता तळवलकर काम करत होत्या त्याच्यात, शैलेश दातार, बाळधुरी. आणि एका कोणाच्या तरी थ्रू स्मिताताईंना भेटायला गेले किंवा असं असं मी आता काम करते आहे आणि फोटो द्यायला वगैरे. तर त्या म्हणाला की नाटक करशील का? म्हटलं हो करेन. ती म्हण ह्याच नाटकात रिप्लेसमेंट करायची आहे आम्हाला. आणि त्या निमित्ताने मी मुंबईला आले आणि इमिजिएटली स्मिताताईंची ऊन पॉस नावाची सिरियल सुरू होत होती, ज्याच्यात त्यांनी मला एक कॅरेक्टर साठी कास्ट केलं. त्यामुळे खरं तर खूप स्वप्नवत अशी वाटणारी गोष्ट माझ्यासाठी खरी झाली. अनेक नाटकं तू आजपर्यंत केलीस, पण तरी तुला काय वाटतं, तुझ्या टप्प्यामध्ये आता बेचकी असेल किंवा त्यानंतर आता वाडा चिरेबंदी असेल, तुझ्या नाट्य प्रवासातली महत्त्वाची नाटकं तुला कोणती वाटतात? खरं सांगायचं तर मी बेचकी हे माझं पहिलं नाटक कमर्शियल प्रोफेशनलचं, आणि त्याच्यानंतर वाडा चिरेबंदी हे दुसरं. मी जी काही मध्ये 2-3 नाटकं केली ती सगळी एक्सपेरिमेंटलची प्रायोगिक नाटकं होती.
आणि बेचकी खरं तर आत्ता गेल्या 2 वर्षात जे कुठलं प्रोजेक्ट केलं ना तो प्रत्येक प्रोजेक्ट म्हणजे एक महत्त्वाचा टप्पा ठरलाय. कारण बेचकीच्या आधीपर्यंत अवघाची संसार, तू तिथं मी या सिरियल्स, नंतर झेंडा, सुंदर माझं घर यासारखे चित्रपट असं काम मी करतच होते. पण बेचकी हा असा टप्पा ठरला महत्त्वाचा की ज्याच्यामुळे मी पूर्ण त्या म्हणजे एका मेन स्ट्रीम नाटकामध्ये आले आणि खूप लोकांनी ते नाटक बघितलं. पोस्टर बॉईज मध्ये पुन्हा तीच वेळ आली की अरे नेहा ॲक्टर चांगली आहे पण ती हे करू शकेल का. आणि माझ्या बाबतीत असं झालं, प्रत्येक जे चांगलं प्रोजेक्ट झालं, ज्याच्यात चांगलं काम झालं त्याच्या बाबतीत की डिरेक्टर, प्रोड्युसर हे अत्यंत शुअर होते आणि आजूबाजूचे काही लोक म्हणजे टीममधले लोक की ती ॲक्टर चांगली आहे पण तिला हे जमेल का, असा एक डाऊट. कारण तोपर्यंत मी तसं कधी केलेलं नव्हतं. पण पोस्टर बॉयज हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला. कारण म्हणजे इट वॉज अ सरप्राईज टू मी ऑल्सो की मी अरे अच्छा हे आपण असं करू शकतो. आणि त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे समीर पाटील, श्रेयस तळपदे आणि ऋषिकेश जोशी. सिरियल्स पण खरं तर बऱ्याच आत्तापर्यंत केल्या आहेत, पण कार्यादुरावामधली रजनी लोकांना इतकी आवडली आहे की ते तिला खूप शिव्या घालतात. मला रस्त्यात बायका येऊन भेटतात, त्या सांगतात की नको बाई त्यांना त्रास देऊ, किती बोलतेस तू, जरा कमी बोल. पण एका बाजूला लोकांना खूप प्रेमही वाटतं आणि असं वाटतं की तुझं ते सगळं बघताना खूप हसू येतं आम्हाला. तर म्हणजे गमतीशीर गोष्ट आहे. पण प्रत्येक प्रोजेक्ट हा एक नवीन टप्पा आणि नवीन सक्सेस आणि मग अजून एक पुढची पायरी आणि पुढच्या सक्सेसची आधीची पायरी, असं सगळंच होत आलंय. पण ह्या सगळ्या प्रवासामध्ये असं विशेष करून पोस्टर बॉयज नंतर झालं की नेहाकडे म्हणजे एखादा ऑथॉरिटिव्ह किंवा बाबा एकंदर थोडेसे बोल्ड किंवा असे डायरेक्ट जास्त हे करणारे शाऊट जी मुलगी करेल अशा पद्धतीचे थोडी बोल्ड कॅरेक्टर्स तुला जास्त ऑफर व्हायला लागली. तर थोडंसं टाईपकास्ट व्हायला लागलीस आणि त्यामुळे ते अवॉइड करण्यासाठी मुद्दाम वेगळे विषय निवडतेस का आता? बाहेरून मुंबईत येऊन राहणारी, सेल्फ सफिशियंट, एका मॉलमध्ये काम करणारी अशी मुलगी आहे. त्यामुळे एक तर असं वाटलं की आपलं जे म्हणणं आहे माणूस म्हणून ते कदाचित आपल्याला या कॅरेक्टर थ्रू मांडता येईल. दुसरी गोष्ट, एक चांगली गोष्ट मांडण्याचा तो प्रयत्न करतोय लोकांसमोर. एक अशी गोष्ट मांडण्याचा प्रयत्न करतोय की लोकांनी थांबून 2 मिनिटं विचार करावा की खरंच काय चाललंय आपल्या आजूबाजूला आणि हे बदलायची गरज आहे का. आणि ॲक्टर म्हणून तर म्हणजे हावरटासारखंच झालं मला. कारण सिद्धार्थ जाधव, मी आणि अजून 2-3 छोटी कॅरेक्टर्स आहेत. पण 2च लोकांचा चित्रपट, त्यात सिद्धार्थबरोबर काम नव्हतं केलं कधी. आणि तो अशा रोलमध्ये म्हणजे तो पण काहीतरी नवीन करायला उत्सुक असणार. म्हणून हे सगळंच नवीनची जी एक गंमत असते पहिल्याची, ती पण अनुभवावीशी वाटली. त्यामुळे मग ड्रीम मॉल करायचा असं ठरवलं आणि इट वॉज रिअली अ फॅन्टॅस्टिक एक्सपिरियन्स. इतकं सोपं आहे इथून निघून जाणं. तीन चेहरेमध्ये आज आपण एका सुंदर आणि सुरेल अशा व्यक्तीला भेटणार आहोत, ज्यांच्याशी गप्पा मारणं हा खूप आनंदाचा अनुभव असतो. कारण दरवेळी नवीन काहीतरी, अनेक गोष्टी, जितकं बोलू तितकं कमी असं खरंच असतं. पण घरात वारसा असतानाही तरी सुद्धा एक ती आवड निर्माण होणं आणि करिअर म्हणून त्याची निवड करणं हे कुठेतरी प्रत्येकाच्या बाबतीत होतं असं नाही. सुरुवात कशी झाली नेमकी? खूप छान वाटतं मला की मी एका पूर्ण म्हणजे 24 तास जिथे गाणंच नांदतं अशा घरात जन्माला आले. खूप भाग्यवान समजते स्वतःला. कारण का आजी कुसुम शेंडे किराणा घराण्याची ज्येष्ठ गायिका आणि संगीत रंगभूमीवरची ज्येष्ठ अभिनेत्री, तिने किराणा घराण्याचा वारसा माझ्याकडे सोपवला आणि तिच्याकडे असंख्य राग मी शिकत आले, अजूनही शिकते. आणि वडिलांकडून डॉक्टर संजीव शेंडे यांच्याकडून ठुमरी दादरा सेमी क्लासिकल म्युझिकचं शिक्षण. त्यामुळे कायमच आम्ही वाढलो ते सुरांबरोबरच. तर मला असं वाटतं तोच इम्पॅक्ट इतका जबरदस्त होता. आमच्याकडे 2 परंपरा आहेत. एक तर सगळे गायकीच्या माहोलमध्ये आहेत आणि उरलेले सगळे डॉक्टर्स आहेत. जे गात नाहीत ते सगळे डॉक्टर्स आहेत. तर त्यामुळे एक छान अनुभव होता. बेरंग जरी दिसते आभाळ सुन्या
आजीच्या 61ला पहिलं पदार्पण केलं. तिथे पब्लिक पहिला परफॉर्मन्स म्हणतात तो तिथे आजीच्या 61ला झाला, जिथे वयाच्या 10व्या वर्षी ना, मला वाटतं इतक्या लहान पण. अगदी बरोबर. तर आणि तिथे कॉमन लोक तर होती ऐकणारी, जी छान रसिक आहेत ते होते, पण मोठे गुरुजन होते, पंडित लोक होते, आणि त्यांनी जेव्हा कौतुकाची थाप दिली पाठीवर, तेव्हा तिथे मला असं वाटलं की मला गायला आवडेल. करिअर तरी अजून फार पुढची गोष्ट होती, पण मला गायला आवडेल असं. आणि मग राष्ट्रपती भवनमध्ये पहिला कार्यक्रम झाला, विष्णू दिगंबर पलुस्कर जयंती समारोह, हे दोन्ही एकाच दिवशी 12व्या वर्षी दिल्लीला झाले. आणि मग तेव्हा कुठेतरी निश्चित झालं की नाही, मला गाणंच करायचंय. सजाओ दीप सब मिल, सजाओ दीप सब मिल, सजाओ दीप सब मिल, सजाओ दीप, सजाओ दीप सब मिल, शुभ घडी मंगल दिन, शुभ घडी मंगल दिन. या क्षेत्रामध्ये नवीन गुरूंकडे जाऊन वेगळ्या पद्धतीने शिकणं आणि 2 घराण्यांचा मिलाप सुद्धा तुझ्या गायकीमध्ये झालेला आहे. हो, किती छान बोललीस. नाही खरंच, कारण का किराणा घराण्याची तर परंपरा मी जोपासतच होते, ती अजूनही छान जोपासते, पण काही ॲडिशनल पैलू जे आपल्याला हवे असतात आपली गायकी अजून समृद्ध करण्यासाठी, किंवा एखादं आपल्या असं वाटतं की नाही हे जास्ती मैफिलीत मांडायला मला आवडेल या पद्धतीने, तर त्यासाठी वीणाताई सहस्रबुद्धे अर्थातच त्यांच्याकडे वेगवेगळे ताल, वेगवेगळे तानेचे पॅटर्न्स, एक बंदिस्तपणा, त्यांच्याकडून खूप खूप काही शिकायला मिळालं. तर त्यामुळे त्या अक्षरशः देवाच्या स्थानी आहेत मला, आणि खूप छान वाटलं ग्वालियर गायकी शिकून पण त्यांच्याकडून. पुन्हा मी सांगते की मी रेस्ट्रिक्ट केलेलं नाही आहे स्वतःला, पण आत्मा माझा रमतो तो शास्त्रीय संगीतात, आणि तो वारसा पुढे न्यायला, कारण का ती देशाची आपल्या खूप समृद्ध परंपरा आहे असं मला वाटतं, की जे अन्य कुठल्याच देशात जगभर नाही आहे, ते म्हणजे क्लासिकल म्युझिक, जे आपल्याला अध्यात्माकडे नेतं आणि खूप छान सुखावतं तुमचं मन तिथे. तो वारसा मला पुढे न्यायला नक्की आवडेल. क्या बात आहे. पण हे सगळं करत असताना म्हणजे सुरुवातीला मैफिलीमध्ये तू गायली 13व्या वर्षी, त्यानंतर पुढे प्रवास सगळा सुरू होतात, 10व्या वर्षी त्यानंतर सगळा प्रवास सुरू होता, पण त्यावेळी त्या वयामध्ये परफॉर्म करणं आणि आता वेगवेगळ्या मैफिलींमध्ये जाऊन गायला मिळणं, हा अनुभव काय? पुण्यामध्ये सवाई असेल किंवा अशाच देशभरातल्या सगळ्या जवळपास गाजलेल्या सगळ्या ह्याच्यामध्ये कार्यक्रमांमध्ये तुझं गाणं झालेलं आहे. तो एक कायम एक चॅलेंजिंग अनुभव असतो, कारण का जसं तुमचं वय वाढतं तसं आम्ही नेहमी म्हणतो की त्या रागाचं पण वय वाढलं पाहिजे. म्हणजे मी 12व्या वर्षी राष्ट्रपती भवनमध्ये गायलेला केदार किंवा विष्णू दिगंबरमध्ये गायलेला तोडी, जर का तोच तोडी त्याच वयाचा राहिला माझा अजून, तर ती प्रगल्भता दिसत नाही गाण्यात. त्यामुळे मला असं नेहमी वाटतं की त्या रागाचं पण वय तुमच्याबरोबर वाढलं पाहिजे, ती मॅच्युरिटी गाण्यात दिसली पाहिजे, सखोल विचार झाला पाहिजे, आणि तोच मी एन्जॉय करते. प्रत्येक स्टेजचा यमन, प्रत्येक माझ्या आयुष्याच्या टप्प्यावरचा कलावती किंवा भैरव, मी असं वेगवेगळं एन्जॉय करते. कारण का पूर्वीचं ऐकायला असं वाटतं की अरे इथे अजून खूप काय काय करता आलं असतं, आणि ते अपूर्णता जी आहे ती मला आवडते. ती पुढे न्यायला वेगळी समृद्धी येते. वेगवेगळी ऑर्गनायझर्स असतात, वेगवेगळे ठिकाणं असतात तुम्ही गाण्याची, प्रत्येक माहोल वेगळा असतो. जसं छोट्या मैफिल वेगळी, तशीच सवाईसारखं मोठं व्यासपीठ वेगळं, त्यामुळे तो आनंद प्रत्येक ठिकाणचा वेगळा, आणि स्टुडिओमधला आनंद अर्थातच वेगळा, त्यामुळे मजा येते. तुझं आवडीचं कुठलंही गाणं जे लाईट म्युझिकचा भाग असेल, जे सहसा तुझ्याकडनं ऐकायला मिळत नाही आम्हाला? कितीतरी आहेत, म्हणजे अशी खूप सांगता येतील, पण मदन मोहनचा विषय निघाला होता तर त्यांचं एक जस्ट 2 ओळी गुणगुणून दाखवते. लग जा गले के फिर हंसी रात हो न हो, शायद फिर इस जन्म में मुलाकात हो न हो, लग जा